चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, कांदे घेतलेले आहेत 2, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतलेली आहे. कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सर्व बारीक कट करून घ्यायचं. त्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. कढई आपली चांगली गरम झालं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या पहिले तेलामध्ये. हिरव्या मिरच्या थोड्याशा नॉर्मल तळल्या गेल्या की लगेच कांदा टाकून घ्यायचा. कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. कांदा आपला मस्त असा गोल्डन सॉफ्ट होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा मी एकदम असा मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतलेला आहे, असा गोल्डन होईपर्यंत. तर कांदा फ्राय करण्यासाठी मला इथे 5 मिनटं लागलेले आहेत. त्याच्यानंतर लगेच त्यामध्ये लाल तिखट टाकून घेतली आहे, थोडीशी एव्हरेस्ट टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं सर्व. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आता इथे अंडे घेतलेले आहेत मी. तर आपण अंड्याची भुर्जी म्हणू शकतो किंवा अंड्याची चटणी म्हणू शकतो. आज आपण ते बनवणार आहोत. तर बघा, लगेच इथे अंडे फोडून घ्यायचे एक एक करून सर्व अंडे फोडून झाले की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार. आणि एक असं झाकण ठेवून एक अर्धा मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. नंतर झाकण काढून पुन्हा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा अर्धा ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. गॅस कमी करायचा जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. परत झाकण काढून घ्यायचं. बघा, असं मस्त व्यवस्थित आपली चटणी चांगली शिजलेली आहे. बघा, असं मिक्स करून घ्यायचं सर्व. आणि आता गॅस थोडासा मीडियम करून आपल्याला चटणी एक 5 मिनिटासाठी नॉनस्टॉप व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून आणि सारखी अशी त्या चटणीला तेल सुटेपर्यंत, आपली चटणी व्यवस्थित अशी फ्राय होईपर्यंत आपण सर्व त्याला फ्राय करून घेणार आहोत. आणि वरतून कोथिंबीर टाकून द्यायची. रेडी आहे आपले अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या झटपट रेसिपींसाठी.